ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गुजरातमधल्या गिफ्ट सिटीमध्ये होणाऱ्या आयएफएससी सेंटरवरनं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध भाजपत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तिथे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर सर्व्हिसेस सुरू न होता ते गुजरातला नेणं हे मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला। दरम्यान या आरोपाला भाजपकडनं देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तरही दिलेलं आहे। आपले अपयश झाकण्यासाठी गांधीनगरला होणाऱ्या आयएफएससी सेंटरवरनं मोदी सरकारवर टीका करण्याचं कारस्थान महाविकास आघाडीकडनं सुरू असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर गांधीनगरला आयएफएससी होत असेल तर मुंबईत सुद्धा तसं दुसरं सेंटर विकसित होऊ शकतं आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडू नये याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली आहे। तर या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काय म्हटले आपण पाहूया। बाळासाहेब थोरातांनी ट्विट केले आणि ते म्हणतात की गुजरातमध्ये आयएफएससी सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय निराशाजनक आहे आणि हा मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव आहे। केंद्र सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। या प्रकरणी महाराष्ट्रातलं भाजप नेतृत्व गप्प का? तर या सगळ्या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कसं प्रत्युत्तर दिलंय किंवा त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय ते सुद्धा आपण पाहूया। आपण स्वतः एकही कवडीचं काम केलं नाही हे लपवण्याकरता आता अशा प्रकारे मोदीजींच्या सरकारवर त्या ठिकाणी ठिकरा फोडण्याचं काम चाललंय। माझी राज्य सरकारला आणि या सगळ्या नेते मंडळींना आताही विनंती आहे की आपण आताही प्रयत्न करू शकता। अनेक देशांमध्ये 2 फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आहेत, भारतामध्येही ते होऊ शकतात, ते कॉम्प्लिमेंटरी होऊ शकतात, एकमेकाला सांभाळूनही ते चालू शकतात कारण मुंबईमध्ये ही इकोसिस्टीम उपलब्ध आहे। पण असं न करता कुठलाही प्रयत्न न करता आपलं अपयश लपवण्याकरता दुसऱ्याच्या माती खापर फोडण्याचं हे काम तात्काळ बंद करावं। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी 2 राजकीय नेते आपल्या सोबत आहेत। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या चर्चेमध्ये सहभागी होतात आणि सोबतच सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते हे सुद्धा आपल्या सोबत असतील। पृथ्वीराज चव्हाणांकडे आपण सर्वात आधी जाऊया। चव्हाण सर, आपलं स्वतःचं अपयश झाकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भाजपवरती आरोप करते या मुद्द्यावरनं असं थेट म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस यांचं, आपली प्रतिक्रिया? आता देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना खोटं बोलायचा अधिकार आहे, ते काही वाटेल ते आरोप करू शकतात। पण वस्तुस्थिती काय आपण पाहूया। मी पंतप्रधान कार्यालयात असताना 2004 पासून आम्ही एक भारतात एक इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर असलं पाहिजे आणि ते नॅचरली नैसर्गिक रीतीने हे मुंबईला असलं पाहिजे असे विचार आमचा 2005 पासून सुरू झाला होता। नंतर मी 2010ला मुंबईला आलो। 2011ला केंद्र सरकारने फायनान्शियल एक्सक्लुझिव्ह एसईझेड लक्षात घ्या, त्यावेळेला स्पेशल इकॉनॉमिक झोनची कल्पना होती मॅन्युफॅक्चरिंग करता, तर युपीए सरकारने 2011ला फायनान्शियल सर्व्हिसेस एक्सक्लुझिव्ह एसईझेड अशी कल्पना मांडली आणि राज्यांना अर्ज करायला सांगितलं। 2011ला राज्यांनी अर्ज केले, 3 राज्यांनी अर्ज केले, महाराष्ट्र, गुजरात आणि मला वाटतं कर्नाटक होतं। आणि 2015ला जेव्हा मोदी सरकार आलं, आता ही तारीख महत्वाची आहे, 2015ला जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा या 3 अर्जापैकी फक्त 1 अर्ज स्वीकारला आणि तो म्हणजे अहमदाबादच्या गिफ्ट सिटीचा। मुंबईचा अर्ज 2015 मध्ये मोदी सरकारने रिजेक्ट केला, हे आता सोयीस्करपणे विसरून चालणार नाही। आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर डिसेंबर 2017ला अरुण जेटली आपले वित्तमंत्री आहेत, त्यांनी संसदेमध्ये सांगितलं की फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरचा निर्णय झालेला आहे। इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर हे अहमदाबादला गिफ्ट सिटीमध्येच होणार आहे। डिसेंबर 2017 जेटली लोकसभा आणि हे सेंटर अहमदाबादला होणार आहे आणि एक सेंटर पूर्णपणे कार्यरत झालं तर दुसऱ्या सेंटरला परवानगी मिळणार नाही, हे अरुण जेटलींनी डिसेंबर 2017 साली संसदेत सांगितलं। फडणवीस सरकार काय झोपलं होतं का त्यावेळेला? आणि 2015ला जेव्हा मोदी सरकारनी आणि त्यावेळेचे वित्तमंत्री अरुण जेटली किंवा त्यावेळेचे वित्तमंत्र्यांनी जेव्हा मुंबईचा क्लेम सोडून दिला
आणि अहमदाबादचा क्लेम जेव्हा स्वीकारला 2015 ते 2017 पर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार कुठल्या झोपेत होते ते त्यांनी सांगितलं पाहिजे. त्यानंतर काय झालं, गुजरात सरकारने गुजरात अर्बन डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड आणि 50% भागीदारी आणि IL&FS इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्स सर्व्हिसेस जी कंपनी आहे त्याची 50% भागीदारीमध्ये कंपनी काढली. आता देवेंद्र फडणवीस सोयीस्करपणे मार्च 2018 मध्ये विधान परिषदेत म्हणतात की मग काय झालं, गुजरातला जर एक मिळाला असेल तर आपण दुसरा अर्ज करू, आणखीन एक होतील, लंडनमध्ये 3 आहेत, मग 2 झाले तर काय बिघडले. अरुण जेटलींचं उत्तर आपण डिसेंबर 17 पाहिलं तर त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत एक फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर विकसित होत नाही तोपर्यंत दुसऱ्याचा विचार करण्यात काय अर्थ नाही. अजूनपर्यंत गुजरातचं फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर विकसित झालेलं नाही. त्यामुळे असं दिवस आपण दाखवायचं आपण दुसरं करू आणि आता महाआघाडी सरकारने आता दुसऱ्या अर्ज करायला काय हरकत आहे. आणि इथे मोदी बसलेले आहेत, मोदी दुसरा पर्याय करू देणार आहेत का. उलट अहमदाबादला लोकांना मुंबईच्या विमानतळावर लवकर येता येऊन तुम्ही बुलेट ट्रेनची कल्पना केली. मोदींना फक्त अहमदाबाद विकसित करायचं, मुंबईच्या पेक्षा पुढे जायचं त्यांना, हे त्यांचं विजन आहे, काय हरकत नाही. पण त्या सर्व कालावधीमध्ये बीजेपी सरकार देवेंद्र फडणवीस सरकार झोपलं होतं. त्यांनी मोदींच्या सर्व कारवायांना जेटलींच्या सर्व गोष्टींना मान्यता देत गेले, हे वास्तव आहे. आता काय झालं पुढं, डिसेंबर 11, 2019 लोकसभेमध्ये एक बिल पास झालं. काय बिल आहे, युनायटेड ऑथॉरिटी टू रेग्युलेट अँड डेव्हलप फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर. लक्षात घ्या, डिसेंबर 2019 मोदी सरकारनं बिल पास काय केलं की फायनान्शियल इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स जेव्हा होतील किंवा काय तर एक जे आहे त्याला रेग्युलेट करण्याकरता, त्याचा विकास करण्याकरता एक कंपनी तयार केली. त्यामध्ये काही गैर नाही आहे. आणि त्यानंतर आता 27 एप्रिलला काय सांगितलं की त्या कंपनीचं जे आम्ही कंपनी डिसेंबर 19 तयार केलेली आहे त्या कंपनीचं काम हे 27 एप्रिल पासून सुरू होईल, 27 एप्रिल 2020 पासून. आणि ते काम होईल ते त्या कंपनीचं हेडक्वार्टर अहमदाबाद आहे. त्यामुळे 27 एप्रिल 2020 काय केलं त्याची आपण इतकी दंगा करतोय सगळं मीडिया आता त्यावर सगळं जागा करते की काहीतरी मोठा निर्णय झाला. हा मोठा निर्णय नाही आहे. तुम्ही 2015 मध्ये जर अहमदाबादला गिफ्ट सिटीमध्ये जर इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर करायचा निर्णय घेतला तर त्याच्या संबंधातली कंपनी अहमदाबादला असली पाहिजे. मग नुसती मोकळी 15-20 लोकांची एक क्लरिकल कंपनी मुंबईला घेऊन काय उपयोग आहे, ती गेलेली आहे. त्यामुळे खरा जो निर्णय झालेला आहे तो 2015ला सरकारने केलेला आहे आणि 2017ला जेटलीने स्पष्टपणे सांगितलंय की गिफ्ट सिटीशिवाय दुसरं कुठलंही होणार नाही. ही वस्तुस्थिती. आपण या सगळ्या संदर्भात तुम्ही जे मुद्दे आणि आक्षेप उपस्थित केलेत त्या सगळ्या संदर्भात सुधीर मुनगंटीवार सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. मुनगंटीवारजी, आपलंही स्वागत आहे. 2 महत्वाचे मुद्दे, एक प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाणांचा आणि दुसरा त्यांचा आक्षेप आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की जेव्हा हे सगळं केंद्रीय पातळीला घडत होतं तेव्हा राज्यात भाजपचं सरकार होतं, तेव्हा राज्यातलं भाजपचं सरकार काय करत होतं आणि केंद्राचा हा डाव आहे का मुंबईचं आर्थिक महत्व आणि ओव्हरऑल मुंबईचं महत्व कमी करण्याचा. मला असं वाटतं की पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेनेचं महत्व कमी करू नये. की भाजपाचं सरकार होतं असं म्हणण्याच्या ऐवजी भाजपा शिवसेनेचं सरकार होतं आणि शिवसेनेचं मुंबईवर प्रेम राहिलं आहे कारण मुंबईतूनच शिवसेनेचा जन्मजागा विस्तार झाला. मुंबईमध्ये एखादी घटना होत असताना शिवसेना चूप बसेल असं म्हणण्याचं तात्पर्य नाही जोपर्यंत टायगर इज अ डोमेस्टिक अॅनिमल ही परिभाषा होत नाही. शिवसेना असं कधीही सहन करणार नाही. म्हणून पहिला मुद्दा की भाजप शिवसेनेचं सरकार झोपलं होतं का, तर ते झोपलं नव्हतं. पण एक खरं आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना मात्र काँग्रेसचं सरकार झोपलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी, माझ्या हातून चूक होऊ नये. कारण 2007 मध्ये माझ्याकडे आता कागद आहे, माननीय चिदंबरम साहेबांना माननीय पृथ्वीराज चव्हाणांनी 10 फरवरी 2007ला हाय पॉवर एक्सपर्ट कमिटीचा रिपोर्ट टाकला. हा हाय पॉवर एक्सपर्ट कमिटीचा रिपोर्ट टाकल्यानंतर चिदंबरम साहेबांच्या विभागातून या संदर्भात काही क्युरीज उपस्थित केल्या गेल्या. हे करत असताना काँग्रेसचं केंद्रात सरकार होतं, राज्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि गुजरातमध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार होतं. पण 2012 मध्ये माननीय मोदीजींनी वेगाने त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही पूर्तता असतात त्या वेगाने केल्या
आणि महाराष्ट्र सरकारने काही त्या पूर्तता केल्या नाही. मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी शिवसेना भाजपचं सरकार आल्यानंतर या संदर्भामध्ये कमिटी बसवली आणि त्या कमिटी ही पुढे गेली. पण जेव्हा आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना CSR सरकार आलं, हे CSR सरकार आल्यानंतर या संदर्भामध्ये डिसेंबरमध्ये जेव्हा लोकसभेत कायदा झाला त्यानंतर यांच्या कोणत्याही विभागाने पाठपुरावाही केला नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. महाराष्ट्र आमचं सर्वात मोठं राज्य आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आम्ही मोठे आहोत. पण डिसेंबरमध्ये जेव्हा लोकसभेत कायदा मंजूर झाला तेव्हापासून आजपर्यंत या सरकारने काय केलं? ठीक आहे, 20 मार्च नंतर आपण समजू शकतो की आपण कोरोनाचं संकट आलं, वैश्विक महामारी आली. पण आश्चर्य या गोष्टीच आहे की तुम्ही डिसेंबरमध्ये कायदा झाल्यानंतर जसा आता तुम्हाला विधान परिषदेच्या जागेसाठी 2-2दा कॅबिनेटमध्ये निर्णय करता येतात, राज्यपालांच्या घरी 4-4, 5-5दा जाता येतं, पत्रकार परिषद घेता येतात, माननीय पंतप्रधान महोदयांना फोन करता येतो आणि आपल्या स्वतःच्या हितासाठी आम्ही सारं जग पालथं घालू शकतो. आणि एका महत्वाच्या विषयासाठी, मुंबईच्या महत्वासाठी आम्ही डिसेंबरमध्ये जेव्हा हा कायदा मंजूर झाला त्यानंतर का पत्रव्यवहार केला नाही? म्हणून माझी पहिली मागणी आहे की राज्य सरकारने याच्यावरची एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. आपल्याकडे असणाऱ्या साऱ्या ज्या नसती आहे त्या सर्वसामान्य उघड केल्या पाहिजे. अशा पद्धतीने खोटं बोल पण रेटून बोल असं न करता या संदर्भामध्ये आवश्यक असल्यास सर्व पक्षांना एकत्र बोलवून महाराष्ट्राचं महत्व अबाधित राहील ही या महाराष्ट्रात असणाऱ्या प्रत्येकाची भूमिका आहे. पण राजकारणच करायचं ही जर भूमिका तुम्ही घेत असाल आणि प्रत्येक मुद्द्यावर माननीय मोदीजींना घेरायचं, मग 2007 पासून 2014 पर्यंत 7 वर्ष काय भूमिका होती? तुम्ही तर अहवाल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी 10 फरवरी 2007ला पाठवला. मला असं वाटतं की एकमेकाला दोष देण्याच्या ऐवजी उद्योग मंत्री स्वतः सुभाष देसाईजी होते. अतिशय अनुभवी नेते आणि त्यांचा आदर करतो. मग सुभाष देसाईजी 5 वर्ष होते ना, आणि मग शिवसेनेच्या नेत्यांचे राजीनामे खिशात होते. तर आम्ही वाईट वागलो असतो तर एका सेकंदात त्यांनी राजीनामा तोंडावर फेकला असता. आणि म्हणून काही त्रुट्या, काही अडचणी असतील तर त्या एकत्र आपण सर्वांनी मिळून सोडवण्याच्या ऐवजी एकमेकाला दोष द्यायचा, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये अशा पद्धतीचं शब्द योग्य नाही. पण असं राजकीय विष कालवण्याचा प्रयत्न करायचा हे काही, आणि ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांबद्दल आदर आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारखे नेते असं करत असतील तर मग काय शिल्लक राहील? बाकी आपण त्यांना विचारूयात ना, मुनगंटीवारजी आपण त्यांना विचारूयात. पृथ्वीराज चव्हाण सर, तुम्ही असं का करताय असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे. श्वेतपत्रिका तुम्ही काढणार का? आणि जेव्हा डिसेंबरमध्ये हे सगळं घडलं लोकसभेमध्ये तेव्हा आत्ताच्या सरकारनं, महाविकास आघाडीनं तेव्हाच आवाज का उठवला नाही असा त्यांचा आक्षेप. चव्हाण सर, 2-3 मुद्दे माझे मित्र सुधीरजी मुनगंटीवार यांनी मांडलेले आहेत. आता त्यांच्याकडे काही उत्तर नाही. त्यामुळे त्यांनी आता काय म्हटलंय की हे सरकार आमच्या एकट्याचं नव्हतं, त्यामुळे जे काय पाप घडलं ते भाजप बरोबर त्यामध्ये त्या पापामध्ये शिवसेने सहभाग घेते एवढा हे त्यांचा पहिला मुद्दा आहे. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा 2 पक्षाचं सरकार असतं, एक मुख्यमंत्री असून जबाबदारी मुख्यमंत्र्याची असते. आणि त्यावेळेला फायनान्स मिनिस्टर कोण होतं हेही सुधीर भाऊंना चांगलं माहिती असेल की गेल्या 5 वर्षांमध्ये वित्तमंत्री कोण होतं, मुख्यमंत्री कोण होतं. त्यामुळे जर तुम्ही शिवसेनेला दोष द्यायचा झाला तर तो तुमचा आता राजकीय प्रश्न हरकत नाही. सुधीर भाऊ, मला आपल्याला पुन्हा एकदा याबद्दलची माहिती सांगायची, कारण मी तिथं पंतप्रधान कार्यालयामध्ये होतो. 2004 ते 2010 मध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या. प्रत्येक कॅबिनेट बैठक अटेंड करत होतो. इकॉनॉमिक अफेअर्सच्या सब कमिटीमध्ये ते सदस्य होतं. हा सगळा विषय जो चालला होता ती चर्चा चालू होती. 2005, तुम्ही 2007चा उल्लेख केला, 2010 बरेचसे रिपोर्ट खालीवर गेले. आणि अंतिम निर्णय कधी झाला तर अंतिम निर्णय युपीए सरकारने 2011 मध्ये घेतला की आपल्याला आपल्या देशामध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर करायचं. आता आमच्या सर्वांच्या समोर मुंबईचं होतं. आणि त्यावेळेला पहिल्यांदा 2011 साली युपीए सरकारने अर्ज मागवलं. त्याच्या आधी काय झालं नाही, त्याच्या आधी फक्त प्लॅनिंग होतं. आपण 2007चा रिपोर्ट काढून पहा सुधीर भाऊ, काही ना, फक्त प्लॅनिंग कसं पाहिजे, त्यासाठी कुठले कुठले कायदे बदलावे लागतील
सेमासारखा कायदा बदलला की फुल कन्व्हर्टेबिलिटी फॉरेन एक्सचेंज करावे लागेल का, हे सगळं त्याच्या त्या चर्चेची स्वतः उपस्थित होते. पहिल्यांदा ठोस पाऊल टाकलं गेलं 2011ला युपी सरकार. काय टाकलं पाऊल? अर्ज मागवले, अर्ज आले, 3 राज्यांचे आले आणि अर्जावर निर्णय कधी झाला? निर्णय घेणं सोपं नव्हतं. पण तुम्ही किती इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार, तुम्ही कसं चालवणार, काय चालणार. केंद्रामध्ये बी विचार विनिमय चालला होता. दुबईचं सेंटर कसं चाललंय, कतारचं कसं चाललंय, सिंगापूरचं कसं चाललंय, लंडन मधले कसे चालले, अभ्यास होता. लोक बाहेर गेले होते, केले होते. 2011ला जो अर्ज मागवले, अर्ज आले तेव्हा 3 अर्ज आले. मुंबईचा, गुजरातचा आणि कर्नाटकचा बहुतेक होता. आता मान्यता तुम्ही दिली आणि यामध्ये खरं पाप घडलेलं आहे. पाप म्हणणं चुकीच आहे, कारण जो त्या तो राजकीय निर्णय आणि लोकांनी निवडून दिलेल्या नरेंद्र मोदींना तो निर्णय घ्यायचा अधिकार आहे, त्यामध्ये काही बोलणं हे नाही. पण त्यावेळेला तुम्ही कोण कोण मूग गिळून बसला होता त्याची जर माहिती लोकांना कळाली तर बरं होईल. 2015च्या 1 मार्चचा हा माझ्याकडे GR आहे केंद्र सरकारचा. त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर इज सेट अप ॲट गांधीनगर. संपला विषय. 1 मार्च 2000च्या पुढे काही नाही करता आलं. तुम्ही किती पत्र लिहिली ते बदलण्याकरता ते सांगा. आता काय झाले? डिसेंबर 19ला तुम्ही सांगताय. डिसेंबर 19ला काय झालंय? या फायनान्शियल सेंटरचे कारवाई करण्याकरता एक कंपनी नेमलेली आहे. कंपनीमध्ये काय 4-5 माणसं असतात, 2-4 क्लार्क असतात, एक स्टाफ कार असतो, एक ड्रायव्हर असतो. त्या कंपनीचं कार्यालय कुठे ठेवायचं हे आहे. म्हणजे आपण एखादी कंपनी काढतो तर त्याचं ऑफिस हे BKC ला करायचं का नरिमन पॉईंटला करायचं, नरिमन पॉईंटला भाडं कमी आहे, ही चर्चा होती. तो निर्णय झाला. 2019ला ही कंपनी एस्टॅब्लिश झाली आणि आता 20 एप्रिलमध्ये जो 2020चा निर्णय झाला त्या कंपनीचं काम ते 23 एप्रिल पासून सुरू होईल हा निर्णय झाला. प्रत्येक कायद्याचं तारीख कधी सुरू होती तो करायला लागतो. आणि तिचं मुख्यालय कुठं आहे? आता मी आज जर मला विचारलं तर मुख्यालय गुजरातलाच पाहिजे. तर कंपनी गुजरातला असेल, तिथं 5,000ची गुंतवणूक गुजरातला होणार असेल तर 50 लाखाचं जे ऑफिस आहे ते तुम्ही आता कुठं मुंबईला ठेवणार का आणि ओरिसामध्ये नेलं? ते तिथंच पाहिजे. त्यामध्ये काय नाही. खरा प्रॉब्लेम आहे 2015ला तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे. 2019 आणि 20चा प्रश्न नाही आहे. आणि श्वेतपत्रिका जरूर करा, कारण ती श्वेतपत्रिका तुमच्या कार्यकालाची असेल. सुजय भाऊ, तुम्ही त्यावेळेला अर्थमंत्री होता. आता ठीक आहे, मागे काय झालं ते उन्हा पुरं काढण्यात त्या अर्थ नाहीये. पण 2019 आणि 20 मध्ये काही झालं नाही. नुसतं कुठं ऑफिस कुठं भाड्याने घ्यायचं आणि कुठं घ्यायचं ह्या किरकोळ निर्णय. ही कंपनी कुठं करायची? इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या उभं राहिलेलं आहे, चाललेलं उभं राहायचं. आणि दुसरं इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर मुंबईला होणार नाही हे अरुण जेटलींनी स्पष्ट सांगितलेलं आहे. भाऊ, जेव्हा डिसेंबरला लोकसभेमध्ये अरुण जेटली उत्तर दिलं त्यानंतर तुम्ही किती पत्र पाठवली? पहिली गोष्ट, शिवसेना पापात सहभागी होती. पाप शब्दाचा एवढा सहज उपयोग पृथ्वीराज चव्हाणांनी करू नये. त्यांच्या सहकारी मित्राचं पाप तेच चौकशीमध्ये लावायचे. सिंचन प्रकल्प काय आणि अजून काय काय. ठीक आहे, ते एक व्यक्तिमत्व पृथ्वीराज चव्हाण मला व्यक्ती म्हणून आवडतात, पण आता त्यांना आपल्या पक्षाची वकिली करावी लागताय आणि ते महात्मा गांधींच्या विचारावर असले तरी खोट्यांची वकिली करणार नाही हे महात्मा गांधींचं वाक्य होतं. पृथ्वीराजजी मात्र खोट्यांची वकिली करताय. दुसरा मुद्दा की आपण वारंवार एका गोष्टीचा उल्लेख करतात की स्वर्गीय अरुण जेटलींनी असं म्हटलं हे दुसरं सेंटर होणार नाही वगैरे. असं असतं. हे पृथ्वीराजजींनाही माहिती आहे की प्रयत्न, पाठपुरावा यावर अनेक निर्णय केंद्रात बदलले. पृथ्वीराजजी मुख्यमंत्री असताना सुद्धा आपण बदलता येतात. मी वारंवार श्वेतपत्रिका का सांगतो? कारण यांनी या विषयाचं एक राजकारण करायला सुरुवात केली. हे राजकारण काय आहे? महाराष्ट्र या देशाचं एक राज्य आहे, गुजरात एक राज्य आहे. एकमेकाविषयी भावना भडकवण्याचं काम या निमित्ताने करण्याच्या ऐवजी मला स्वतःच्या व्यक्तिगत रीतीने वाटतं की श्वेतपत्रिका काढून लोकांना समजू द्या ना. लोकांना याचा निर्णय करू द्या. 2007 पासून काय काय घटना झाल्या, किती पत्र व्यवहार केला आणि सरकार आता तुमचं आहे. अर्थमंत्री म्हणून या फाईल्स माझ्याकडे आल्या नाहीत, नाहीतर मला एक एक कागद पाठ राहिला असता. या फाईल्सच्या संदर्भात माझ्या विभागाने निर्णय कधीच केला नाही किंवा मला माहिती नाही. पण मी आता जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की राज्य सरकारची प्रायोरिटी काय आहे. जेव्हा मी पुन्हा एकदा आपल्याला अतिशय नम्रपणे पृथ्वीराजजी सांगू इच्छितो, तुमची प्रायोरिटी विधान परिषद सदस्य व्हायची तर त्याच्यासाठी तुम्ही आकाश पातळ एक करता हो.
तुमचे 8-8, 10-10 राजकारण करू पानांचे नका. पत्र मी वाचतो. बाळासाहेब थोरातांचे वाचतो, बाकीच्यांचे वाचतो. एवढ्या विषय संकट काय काळात आहे? सुद्धा तुम्हाला या गोष्टीची मात्र खबरदारी असते. काही संकट विषय येणार काय नाही, चाललाय? कोणतीही संवैधानिक गोष्ट होणार नाही. पण मग जेव्हा महाराष्ट्राचा आर्थिक धर्म आहे त्याच्यासाठी काही प्रयत्न झालेच नाही. मी आता माहिती घेतली काही अधिकाऱ्यांकडून, तर या विषयात काहीही राज्य सरकारने गंभीरता केली नाही. फक्त आज काही लोकांनी ट्विट केलं. ही एक नवीन पद्धत जे विकसित करताय, मला असं वाटतं की पृथ्वीराजजींचं वजन आहे. त्यांनी कमीत कमी या माध्यमातून एक भूमिका तर सांगावी ओके. की जेव्हापासून या संदर्भामध्ये काम सुरू झालं तेव्हापासून आताचा तुमचा इंटरव्ह्यू होईपर्यंत जो पत्रव्यवहार झाला, जी कागद आहेत, जी माहिती उपलब्ध आहे, ती सर्व माहिती एक डॉक्युमेंटेशन करून आपण कमीत कमी ऑनलाईन आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर टाका. आपण त्यांना विचारूयात चव्हाण साहेब, हे सगळं होणार आहे का? आणि आता राज्य सरकारची जबाबदारी म्हणून केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या वतीनं कुठला पाठपुरावा केला जाणार आहे, काय केलं जाणार आहे? चव्हाण सर. मी सुधीर भाऊ, आता आपल्याकडे माहिती नाही, आपणच कबूल केलंय की माझ्याकडे कुठली फाईल आली नाही. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अर्थविषयक फाईल आपल्याला दाखवली नाही त्यांनी, किंवा आपल्याशी चर्चा केलेली दुर्दैव आहे, कारण आपण त्यांना योग्य सल्ला दिला असता मला माहिती आहे. मी माझ्या वेबसाईटवर किंवा माझ्या ट्विटर अकाउंटवर 1 मार्चचं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, ज्यातून सरकार आपले निर्णय सगळे कळवत असतं, त्याचं जे परिपत्रक आहे त्याची आपण ती कृपा करून वाचता, आपल्याला लक्षात येईल की इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर उभं करायचा निर्णय हा 2014 मोदी आल्या पहिल्या 6 महिन्यात झाला आणि मार्चला झाला. आता तो निर्णय झाला, तिथे पैसे खर्च झाले, तिथे हजारो कोटी खर्च होणार आहेत आणि तो सेंटर उभं झालं. आता त्या सेंटरचं संचालन करण्याकरता कंपनी आहे. ती कंपनी म्हणजे काय, एक आपली 4 माणसं 5-10 माणसं त्यांची कंपनी असते. तिथं एक सगळं पत्रव्यवहार करणारा लिगल एंटिटी तयार करतो. सगळं जे काम चाललेलं आहे ते गिफ्ट सिटीमध्ये चालेल. ते काय थांबणार आहे का? मला एवढंच विचारायचं सुधीर भावना की आपल्याकडे काही नसतील, आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांना काही मिळू शकतील. आपण 1 मार्च 2015 पासून आपलं सरकार जाईपर्यंत आपण काय केलं? तर 19ला काय 20ला काय झालं, काहीच अर्थ नाही. मी मगाशी उदाहरण दिल्याप्रमाणे भाड्यानं ऑफिस कुठे घ्यायचं? समजा काही वाहतूक परिवहन महामंडळाचं सगळं काम मुंबईत चालतं. आता एखादा माणूस सल्ला म्हटलं की नाही औरंगाबादला आपण ऑफिस करूया, करता येईल आपल्याला औरंगाबादला ऑफिस, पण ते व्यावहारिक आहे का? त्यामुळं कार्यालय कुठं करणं हा निर्णय हा डिसेंबरमध्ये मोदी सरकारने घेतला. त्यामध्ये काय विशेष आहे? ओके, एक छोटासा प्रश्न मला मुनगंटीवारांना विचारायचा आहे. मुनगंटीवारजी, एक वाक्य, 2019ला का चर्चा झाली नाही? कारण चर्चा करण्यासारखी ती बातमी नव्हतीच. तर इंटरनॅशनल गिफ्ट सेंटर, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेसचं गिफ्ट सिटी गुजरातमध्ये 2015च्या 1 मार्च पासून सुरू झालेलं आहे. आता त्यामध्ये काय केलं ते बदलू शकणार आहे का? आणि जेव्हा जेटलीने सांगितलं की दुसरं होणार नाही, मुंबईचा क्लेम त्याने रिजेक्ट केला, त्यावेळेला मुनगंटीवारजी आपण आणि मुख्यमंत्री काय करत होतो हे खरं म्हणजे कळलं पाहिजे. आता आपण उद्धवजी ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्न काढला, बाळासाहेब थोरातांचा उल्लेख केला. विषयाची संगत आहे का? शिवसेनेचाही त्यामध्ये सहभाग होता. म्हणजे समजा आम्ही पाप हा शब्द मी वापरला, मी मागे घेतो, तसं मला उल्लेख नव्हता माझा. आपण निर्णय घेण्यामध्ये नाकर्तेपणा दाखवला, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी वित्तमंत्र्यांची मुख्य जबाबदारी आहे का नाही हे सुधीरभाऊंनी सांगावं महाराष्ट्राच्या जनतेला. मुनगंटीवारजी, एक छोटासा प्रश्न मी विचारते. करायचं असेल तर आपण करू. एक छोटासा प्रश्न मुनगंटीवारजी आपल्याला विचारते. सध्या खूप गरमागरम चर्चा ट्विटरवरती सुरू आहे. म्हणजे हा विषय ट्विटरवरती इंडिया ट्रेंडिंग मध्ये आहे. सर्वसामान्य लोकांचा एकच प्रश्न आहे मुनगंटीवारजी, की मुंबईचं महत्व कमी करण्याचा हा केंद्राचा डाव आहे का? मुंबईचं महत्व कमी करण्याचा डाव असूच शकत नाही. कारण 2005-6-7 पासून मुंबईच्या संदर्भामध्ये अर्ज, आणि जसं आता पृथ्वीराजजींनी सांगितले 3 अर्ज आले, ज्यांनी पूर्तता केली असती त्यांना त्या अर्जाचा फायदा झाला असता. मुंबईमधून काही कार्यालय हलवलं असं तर नाही आहे. म्हणजे मुंबईचं ऑफिस हलवलं नाही, आणि आताही आपल्याला कागदपत्राची पूर्तता या सरकारने करून आपल्या कोणतंही मुंबईचं महत्व कमी होणार नाही. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, मी श्वेतपत्रिका काढाय मी मागणी करतोय,
पण तुम्ही 2007 पासून 2020 पर्यंत ओके, आपण त्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात पृथ्वीराज चव्हाण सरांकडनं. चव्हाण सर, श्वेतपत्रिका मुनगंटीवार जी मगासपासून मागणी करतायत या मुद्द्यावरती श्वेतपत्रिका काढणार का राज्य सरकार? चव्हाण सर. निर्णय इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर उघडायचा निर्णय 2011 मध्ये झाला. बरोबर. त्याची आधीची प्रक्रिया जी होती त्याची श्वेतपत्रिका तुम्ही काढा, त्या रिपोर्टमध्ये सगळे आहे. ओके. पण जो मोदी सरकारने आणि फडणवीस सरकार असताना कार्यरत असताना तो मार्च 2015ला घेतला. त्या निर्णयाची काही आपण चर्चा करणार आहोत का नाही? आणि मोदी सरकार अजूनही दिल्लीत काम करतंय. तुम्ही जेव्हा विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलले की नाही 1 नाही 2 सेंटर होऊ शकतात, मग तुम्ही आणली का 2 सेंटर? मुंबईला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर होणार नाही, कारण मुंबईला झालं तर अहमदाबादचं महत्व होईल. बरोबर. अहमदाबादचं महत्व आणण्याकरता मुंबईला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर होऊ नये असा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. आणि तो निर्णय फडणवीस आणि मुनगंटीवार सरकारला माहिती असायला पाहिजे होता. तुम्ही काही करू शकला नाही, कारण मोदींच्या समोर बोलायची कोणाकोणाची पिशाल आहे. जी जी, आपल्या दोघांचे मुद्दे समजलेत. विषय खरं तर खूप मोठा आहे, पण आपल्याला वेळ खूप लिमिटेड आहे. आपण दोघांनीही चर्चेसाठी वेळ दिलात, आपापले मुद्दे मांडलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.